तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आहे 25 जुलै 2024। मित्रांनो, आज देखील दुपारनंतर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तुमच्या भागामध्ये जर पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो। तुम्ही व्हिडिओ पाहताय मित्रांनो, पण आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा। आपण या ठिकाणी आज मराठवाड्यापासून सुरुवात करूयात। तर मराठवाड्यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, श्रीरामपूर, वैजापूर या भागामध्ये आपल्याला रिमझिम स्वरूपाचा आपल्याला पाऊस, झड स्वरूप पाऊस आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळते। तसेच बीड, माजलगाव, परळी, उदगीर, लातूर, जामखेड, करमाळा, बार्शी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच विदर्भाचा जर विचार केला तर जसं की स्क्रीनवरती तुम्ही बघू शकताय, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, वर्धा, बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला दुपारनंतर अक्षरशः आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। काल देखील मित्रांनो आपल्याला या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला। आज देखील आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस विदर्भात पाहायला मिळते। तसेच आपण या ठिकाणी जसं की बघू शकताय, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच नाशिक, मालेगाव या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या संपूर्ण कोकणपट्टी त्या जिल्ह्यातील आपल्याला आजही पावसाची संततधार कायम पाहायला मिळते। तर आपण पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला तर आपण सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर आज या ठिकाणी विदर्भामध्ये पावसाचा प्रचंड जोर पाहायला मिळते। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा झड स्वरूप पाऊस पाहायला मिळते। तर कोकणपट्टीमध्ये पावसाची संततधार आपल्याला ही कायम पाहायला मिळते। मित्रांनो, हवामानात अचानक बदल होत असतात, बदल झाले की आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।